पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आरोपी आता पोलिसांना शरण आलेले आहेत। हनुमंत जगताप, श्रेयस जगताप, जगदीश पवार, धनंजय देशमुख आणि निलेश महाडिक हे 5 जण पोलिसांना शरण आलेले आहेत। विकास गोगावलेंसह 8 आरोपीही सकाळी पोलिसांसमोर हजर झालेले होते। विकास गोगावले यांना अटक होत नसल्याने मुंबई हायकोर्टाने सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढले होते। तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करा असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिलेले होते। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। भारत, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, महाड राडा प्रकरणामध्ये आता जे दोन्हीकडचे गुन्हे दाखल झाले होते, या दोन्ही गटातील जे आरोपी आहेत ते आता पूर्णपणे महाड शहर पोलिसांना या ठिकाणी शरण आलेले आहेत। त्यामुळे हे सर्व उच्च न्यायालयाने जे काल आदेश दिले होते त्यानुसार विकास गोगावले यांच्यासह 7 जण म्हणजे एकूण 8 जणांनी त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये आपली हजेरी नोंदवली होती, शरणागती पत्करली होती। अर्थातच त्यानंतर आज सुद्धा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता की या गुन्ह्यातले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाकडून जे आरोपी आहेत त्यांनी देखील पोलिसांसमोर शरण यावं। त्यामुळे लागलीच त्या गटातले देखील जे या गुन्ह्यामध्ये आरोपी नोंदवलेले आहेत, हनुमंत जगताप असतील, श्रेयस जगताप असतील, जगदीश पवार असतील, धनंजय देशमुख, निलेश महाडिक हे जे राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये असणारे आरोपी आहेत त्यांनी देखील आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती। त्यामुळे एकूणच महाडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान जो राडा झाला होता त्या प्रकरणामध्ये 2 गटात जे परस्पर गुन्हे दाखल झाले होते आणि दोन्ही गटातील आरोपी जे फरार होते या बाबतीत सरतेशेवटी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि त्यानंतर दोन्ही गटातले जे सर्व आरोपी आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। अर्थातच यांच्यावरती आता अटकेची कारवाई होते आणि त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केला जाईल। न्यायालयासमोर मात्र या दोन्हीकडच्या आरोपींसाठी पोलीस कोठडी मागितली जाते की न्यायालयीन कोठडी मागितली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ठीक आहे भारत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।